रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज दिनांक 7 डिसेंबर 2025 आपला परिक्रमेतला 37वा दिवस आहे। आपण काल झनोर या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो रात्रीच्या। आता सकाळी 7 वाजलेले आहेत। थंडी थोडीशी आता जाणवायला लागलेली आहे आणि आपण आता परिक्रमेतल्या पुढच्या पडावाकडे मार्गस्थ होत आहोत। पाठीमागे आश्रम आहे जिथे आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो आणि हा आश्रमाच्या समोरचाच रस्ता आहे, सरळ मेन रोड। त्या सरळ मेन रोडने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। साधारण 50-100 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा हा सरळ मार्ग जातोय। त्या सरळ मार्गाने जायचं नाही, आपल्याला डावीकडे वळायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। साधारण 200 मीटर आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला हा मुख्य रस्ता जातोय, पण त्याने न जाता आपल्याला या ठिकाणी डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। काल आपण त्या भरूचच्या पुलापासून जे सरळ सरळ निघालो होतो तो सरळ मार्ग झुन्नर पर्यंत आलेला आहे। तर ज्या ज्या ठिकाणी तीर्थ लागले आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला आतमध्ये जावं लागलं होतं आणि धर्मशाळा ह्या गावामध्ये धर्मेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन घेतल्यानंतर सरळ सरळ थोडंसं जंगलाच्या मार्गाने पुन्हा त्या मेन रोडला आलो होतो। ज्याला तीर्थांचे दर्शन करायचे नसतील त्यांनी सरळ सरळ त्या मार्गाने जरी आलं तरी तो मार्ग डायरेक्ट झुन्नर पर्यंत येतो आणि तिथून पुढे मग थोडेसे वेगळे मार्ग तयार होतात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी बघा आता हा कच्चा रस्ता चालू झालेला आहे आपल्याला। रामकृष्ण हरी नर्मदे हर या कच्च्या मार्गाने साधारण आपण अर्धा किलोमीटर आलो असेल तर पुढे आपल्याला पुन्हा डांबरी लागलेला आहे आणि या डांबरीने आता आपण उजव्या बाजूला वळणार आहोत। हा अशा प्रकारचा आता उजव्या बाजूचा आपला डांबरी मार्ग आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण नंद गावामध्ये आलेलो आहोत। साधारण झनोर पासून 3 किलोमीटर आल्यानंतर चौक लागतो, तिथून आपल्याला सरळ ह्या छोट्या रस्त्याने मार्गस्थ व्हायचे। नांदगावात आतमध्ये आल्यानंतर एक बघा या ठिकाणी सरळ मार्ग जातोय। त्या सरळ मार्गाने न जाता आपल्याला उजवीकडे जो मार्ग चाललेला आहे त्या उजवीकडच्या मार्गाने वळायचंय आपल्याला। अशा प्रकारचं हे गाव आहे। या ठिकाणी जे महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घ्यायला चाललोय आता आणि तिथून पुढेच मार्ग असेल। रामकृष्ण हरी नर्मदे हर। थोडंसं पुढे आल्यानंतर जो गावात जाणारा पहिला लेफ्ट रस्ता असेल त्या लेफ्टने आपल्याला आतमध्ये जायचं, डावीकडे वळायचं आपल्याला। त्या ठिकाणी नादिकेश्वर महादेव मंदिर आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी आपल्याला मंदिर दिसतंय, मंदिराचा कळस आपल्याला दिसलेला आहे। आपण आतमध्ये जाऊयात आता। या ठिकाणाहून आपण मंदिराच्या आत चाललोय। नादिकेश्वर महादेव मंदिर नांद या गावातलं आहे। आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण आत जाऊयात। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत। आपण मंदिराच्या पाठीमागच्या रस्त्याने आलो होतो आणि पुढे या मेन गेटने आपल्याला बाहेर पडून डावीकडे वळायचंय। डाव्या बाजूने बाहेर आल्यानंतर या ठिकाणी झेंडा लावलेला आहे, तिथं सद्गुरुस्थांनी आपल्याला चाय प्रसादी दिली आणि आपण पुढे मार्गस्थ होत आहोत। या ठिकाणी बघा पुढे आल्यानंतर पुन्हा तो आडवा रस्ता लागलेला आहे आपल्याला सिमेंटचा, त्याने आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आता आपण जे नंदकेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्याला नंदकेश्वर, नादिकेश्वर अशी नावं आपल्याला वेगवेगळी दिसतात। तर त्या ठिकाणी नंद जे होते त्या नंदांची जी मुलगी आहे त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्या नावावरूनच या ठिकाणी नंद गाव असं या गावाला नाव दिलेलं आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हे मंदिर स्वयंभू नाहीये, स्थापित केलेलं मंदिर आहे त्यांनी। थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी सद्गुरू कबीर आश्रम आहे। आश्रमापासून पुढे सरळ जर बघितलं तर सरळ सरळ आश्रमाला खेटूनच रस्ता जातोय, त्या सरळ मार्गाने आपल्याला पुढे जायचंय। अशा प्रकारचा हा आता पुन्हा आपल्याला कच्चा मार्ग लागलेला आहे। काल जसं थोडंसं जंगल सारखं लागलं होतं आपल्याला त्या पद्धतीचाच हा मार्ग आहे असं वाटतंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर।
रामकृष्ण हरी नर्मदे हर. कालच्या जंगल मार्गासारखाच हा मार्ग दिसतोय आपल्याला. फक्त काल एकटाच होतो मी आणि आज आपल्या बरोबर बरेच परिक्रमावासी आहेत. आम्ही 3 जण तर आहोतच, पण पुढेही परिक्रमावासी आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला एक पूल लागलेला आहे या नाल्यावरती आणि पूल संपल्यानंतर समोर सिमेंटचा मार्ग चालू होतोय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पक्क्या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला बघा उजव्या बाजूला एक पगदंडी मार्ग गेलेला दिसतोय आणि त्या ठिकाणी एक कापड अडकवलेले नर्मदे हर नावाचं. याचा अर्थ आपला हा मार्ग असला पाहिजे कर्कटेश्वर महादेव मंदिराकडे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे शेताच्या बाजूबाजूने हा मार्ग आहे. अशा प्रकारे हा जो पगदंडी मार्ग आहे तो जसा जसा आपल्याला घेऊन चाललाय त्या मार्गाने आपण चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चालत चालत साधारण 1.5 ते 1.25 किलोमीटर आल्यानंतर पुढे बघा एक आडवा रस्ता लागलेला आहे आपल्याला. तो सुद्धा पगदंडीच आहे. त्या आडव्या रस्त्याला आपल्याला पार करून पुढे सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि या सरळ मार्गाने पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गाव दिसतंय. या गावाचा जो पहिला रस्ता आलेला आहे आपला सिमेंटचा, त्या रस्त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं खेडेगाव आहे हे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या रस्त्याने आपण पुढे आल्यानंतर आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे सोमज गाव आहे आणि या सोमज गावाच्या पलीकडेच कर्कटेश्वर महादेव मंदिर आहे. या सोमज गावाच्या शाळेपासून आपण चाललेलो आहे. सरळ जायचंय आपल्याला. देलवाडा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी कर्कटेश्वर महादेव मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडस पुढे चालत आलोय आपण तर पुन्हा एक आडवा रस्ता लागलेला आहे आपल्याला कच्चा. तर त्या आडव्या रस्त्याला पार करून आपल्याला सरळ जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सरळ मार्गाने आपण चाललोय. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी मोठा असा पिंपळाचं झाड आहे आणि आडवा रस्ता लागलेला आहे आपल्याला. तर त्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूला वळाल्यानंतर अशा प्रकारचा मार्ग आहे. पुढच्या चौकामध्ये आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला मंदिर आहे आणि मंदिरात दर्शन घेऊन आपल्याला पुन्हा यायचंय आणि या डाव्या मार्गाने मार्गस्थ व्हायचंय. तर आपण दर्शन घेऊन येऊयात. या ठिकाणी पुढे आल्यानंतर मंदिर पण आहे आणि आश्रम पण आहे. या ठिकाणी आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात. पहिल्यांदा या ठिकाणी कर्कटेश्वर महादेव आणि शकरेश्वर महादेव मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात. या ठिकाणी नंदी महाराज आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी 2 शिवलिंग आहेत, कर्कटेश्वर महादेव शिवलिंग आणि शकरेश्वर महादेव शिवलिंग. त्यातलं जे पाठीमागचं आहे ते कर्कटेश्वर महादेव शिवलिंग आहे स्वयंभू आणि सगळ्यात पहिलं दिसतंय ते शकरेश्वर महादेव शिवलिंग आहे. दर्शन घेऊयात आपण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण देलवाडा या गावामध्ये कर्कटेश्वर महादेव मंदिरात 2 शिवलिंग आहेत. कर्कटेश्वर महादेव शिवलिंग आणि शकरेश्वर महादेव शिवलिंग. या दोन्ही शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी जे आश्रम आहे त्या ठिकाणी चाय प्रसादी आणि बालभोग याचा स्वीकार करून आपण पुढे चाललोय. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ज्या पिंपळाच्या झाडाकडनं आपण या ठिकाणी उजव्या बाजूला आलो होतो त्याच पिंपळाच्या झाडाकडनं आता आपल्याला पलीकडे सरळ जायचंय. म्हणजे मंदिरातून खाली उतरल्यानंतर आता जो सरळ रस्ता दिसतो त्या रस्त्याने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या 2 तीर्थांबद्दल पुराणांमध्ये उल्लेख आलेला आहे. अध्याय 137 आणि अध्याय 138. कर्कटेश्वर महादेव मंदिर जे आहे या ठिकाणी आजही नारायणी देवी गुप्तपणे तपस्या करतात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर
जे चक्रेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी इंद्रदेवाने त्यांना ज्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणींतून बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी तपस्या केली होती. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या रस्त्याने आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय. पुढे आल्यानंतर एक पाण्याची टाकी लागते आपल्याला. या पाण्याच्या टाकी शेजारून जो सरळ रस्ता आहे त्यांनी मार्गस्थ व्हायचं आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर या गावातून बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारचा हा डांबरी मार्ग आता सुरुवात झालेला आहे. या मार्गाने आपल्याला ओज या गावापर्यंत आता जायचंय. पाठीमागे नंद गावापासून या कर्कटेश्वर महादेव मंदिरापर्यंत साधारण 3 किलोमीटरचं अंतर आहे. साधारण अर्धा किलोमीटर आपण या डांबरी रोडने आलेलो आहे. तर या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून उजवीकडे जाण्यासाठीचा एक बोर्ड लावलाय. आपल्याला पुन्हा या शेताच्या कडेने पगदंडी मार्गाने जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे मार्ग आता चालू झाले असेल पाऊस काळ संपल्यानंतर, कारण त्याच्या अगोदर हे मार्ग बंद असतात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाला लागल्यानंतर हा पगदंडी मार्ग जसा जसा जाईल त्या मार्गाने आपल्याला पुढे सरळ चालत राहायचंय. नर्मदे हर. इतर आपल्याला उपरस्ते लागतील उजवीकडे डावीकडे, त्या उपरस्त्यानं जायचं नाही. या मार्गाने सरळ जात राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सरळ मार्गाने साधारण 1 किलोमीटर आल्यानंतर या पुढच्या गावातील आपल्याला सिमेंटचा मार्ग लागलेला आहे. त्या मार्गाने आपल्याला सरळ जायचंय. सिमेंटचा मार्ग ज्या ठिकाणी चाललाय त्या सिमेंटच्या मार्गाने आपल्याला सरळ मार्ग व्हायचंय. पुढे आल्यानंतर 2 रस्ते लागलेले आहेत. त्यातल्या डाव्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं. या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा डाव्या बाजूला वळायचंय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पाण्याच्या टाकीपर्यंत आपण या सर्जनपुरा गावात आलो तर पुन्हा आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय आणि उजव्या मार्गाने आपल्याला ओज या गावापर्यंत जायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी उजव्या बाजूला वळालोय आपण. थोडस पुढे आलो आपण तर आपल्याला एक छोटा पगदंडी मार्ग लागेल. त्या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे. पुढे आल्यानंतर पुन्हा 2 मार्ग दिसतात. त्यातल्या खालच्या रस्त्याने जायचं आपल्याला उजव्या बाजूने आणि परत गेल्यानंतर पुढे 2 रस्ते दिसतात. त्यातल्या डाव्या बाजूने जायचं, कारण हे जे बाकीचे उपरस्ते आहेत ते घरापर्यंत, वस्तीवरती, शेतापर्यंत असे जातात. तर आपल्याला पगदंडी मार्गाने पुढे चालत राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. समोर बघा बोर्ड लावलेला आहे. आपल्याला या पगदंडीने डाव्या बाजूला जायचंय. या पगदंडीने सरळ आल्यानंतर आपल्याला एक मोठा रस्ता लागलेला आहे आणि त्याच्याही पुढे जर बघितलं तर एक डांबरी रोड आहे. तर त्या डांबरी मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपण बाहेर या डांबरीवरती आलो होतो. आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला रामदूत अन्नक्षेत्र जे आहे त्या या ठिकाणी आपल्याला चाय प्रसादी आणि बालभोग साठी बोलवलं होतं. तर त्याचा स्वीकार करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. आता हा जो मार्ग आहे या सरळ मार्गाने आपल्याला ओज गावातून पुढे जायचंय. इथून पुढे 2 मार्ग आहेत. एक सरळ नारेश्वरला जातो आणि एक दुसरा मार्ग आहे तो पुरा कोरल मार्गे पुन्हा नारेश्वरला जातो. सरळ गेलं या डांबरी रस्त्याने तर नारेश्वर पर्यंत 7 ते 7.5 किलोमीटर अंतर आहे आणि पुरा कोरल या मार्गे तीर्थ जर करत गेलो आपण तर 14 किलोमीटर होत आहे. तर आपण तीर्थ करत करत जायचंय. तर आता बघूयात आपल्याला पुढं मार्ग आपला दुसरा कुठं लागतोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या ठिकाणी बालभोग घेतल्यानंतर आपण थोडंसंच पुढे आलोय. साधारण 200 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला ओज गावाची कमान आहे. त्या कमानीतून आतमध्ये जायचंय आता आपल्याला. कमानीतून आतमध्ये आलोय आपण आता. पुढे आल्यानंतर एक उजव्या बाजूला मार्ग जातोय आणि एक सरळ मार्ग जातोय. समोरून त्या कमानीतून आतमध्ये आल्यानंतर जो पहिला टर्न लागलेला आहे उजव्या बाजूचा त्याने आपल्याला टर्न घ्यायचा आहे आणि रामेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी, तिथे दर्शन घ्यायचंय आपल्याला. सरळ जायचंय. उजव्या डाव्या कुठल्याही बाजूला वळायचं नाही. सरळ मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचं हे ओज गाव आहे.
या गावातून आपण चाललोय. भरपूर परिक्रमावासी मागे पुढे होते, पण आता हा लांबचा रस्ता घेतलाय आणि तीर्थ करायचे म्हटलं तर सगळेजण सरळ गेलेले आहेत. पण आपण आता सगळ्या तीर्थांचं दर्शन करत करत पुन्हा नारेश्वर मध्येच पोहोचणार आहोत. त्या ठिकाणी याही ठिकाणाहून आपल्याला सरळ जायचंय, कुठंच वळायचं नाही. रामकृष्ण हरी नर्मदे. या ठिकाणी आल्यानंतर डाव्या बाजूला वळायचंय आपल्याला. पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मंदिर दिसलेलं आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. रामेश्वर महादेव मंदिर, ओझ. या पायऱ्याने आपण वरती जाऊयात आता. या ठिकाणी रामेश्वर महादेव मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. नंदी महाराज आहेत, त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊया. प्राचीन असं शिवलिंग आहे. साधारण 2.5 फूट उंचीचं शिवलिंग असेल हे. दर्शन घेऊयात आपण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामेश्वर महादेव मंदिर, ओझ या ठिकाणी आपण दर्शन घेऊन थोड्या वेळ या ठिकाणी साधना करून पुढे मार्गस्थ होत आहोत.